पहिला शमूएल अध्याय 30। दावीद आपल्या मनुष्यांबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला। तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली असून सिकलागावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्यास त्यांनी कैद करून नेले आहे। त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले। दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यास दिसून आले। तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही। दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीन अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगील यांना पाडाव करून नेले होते। त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले। पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला। दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्याथार याजक यास म्हणाला, एफोद मजकडे आण। तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले। दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यास गाठीन काय? त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यास गाठशील व सर्वांना सोडवून आणशील। तेव्हा दावीद आपल्या बरोबरची 600 माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहोचला। तेथे काही लोक मागे पडले व ते तेथे राहिले। दावीद व 400 लोक यांनी पाठलाग चालविला। बाकीचे 200 लोक एवढे थकून गेले होते की त्यास बसोर नाल्यापलीकडे जाता येईना। त्यांच्या लोकास मैदानात एक मिस्री पुरुष आढळला। त्यास त्यांनी दाविदाकडे नेले। त्यांनी भाकर दिली, ती त्यांनी खाल्ली आणि त्यास त्यांनी पाणी पाजिले। आणखी त्यास अंजिराच्या ढेपेचा तुकडा व 2 खिसमिसांचे घड दिले। ते खाऊन तो ताजातवाना झाला, कारण 3 दिवस व 3 रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्यायला नव्हता। दाविदाने त्यास विचारिले, तू कोण, कोठला? त्याने म्हटले, मी एक मिस्री तरुण असून एका अमालेकी मनुष्याचा दास आहे। आज 3 दिवस झाले मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला सोडून गेला। आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर, यहुदा प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले। दावीद त्यास म्हणाला, त्या टोळीकडे मला नेशील काय? तेव्हा तो म्हणाला, आपण मला जीवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही, अशी आपण देवाच्या नावाने आणभाग कराल तर मी आपणाला त्या टोळीकडे नेईन। तो त्यास तेथे घेऊन गेला। तेव्हा त्यास असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊन पिऊन मजा करीत आहेत, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या प्रांतातून व यहुद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती। तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला। त्यांच्यापैकी 400 तरुण पुरुष उंटावर स्वार होऊन पळून गेले होते। त्याखेरीज एकही मनुष्य बचावला नाही। अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांस दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडविल्या। लहान थोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यातले त्यास परत मिळाले नाही असे काहीच नव्हते। दाविदाने ते सर्व परत आणले। दाविदाने त्यांची शेरडे मेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटिली। ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, ही दाविदाची लूट आहे। मग जे 200 पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यास बसोर नाल्यापाशी तो ठेवून गेला होता त्यांच्याजवळ दावीद गेला। तेव्हा ते त्यास व त्याच्या बरोबरच्या लोकास भेटावयास सामोरे आले आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले। तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे
तिथली त्यास आम्ही काही एक देणार नाही. प्रत्येकाची बायका पोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यास घेऊन निघून जावे. पण दावीद म्हणाला, बांधव हो, परमेश्वराने जे आपणाला दिले आहे त्याचे असे करू नका. त्याने आपले रक्षण केले आहे व जी टोळी आपल्यावर चाल करून आली होती ती आपल्या हातात दिली आहे. या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईस गेले त्यास जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामान सुमानापाशी राहिले त्यासही मिळेल, त्यास सारखाच वाटा मिळेल. त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली. त्याने असाच नियमविधी इस्रायेलास आजपर्यंत लावून दिला आहे. दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहुदाचे वडील यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठविला व त्यास सांगून पाठविले की परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट पाठविली आहे. बेथेल, दक्षिणेतील रामोत, यत्तोर, अरोएर, सिफमोत, एष्टमो, राखाल व येरहमेली येथले नगरवासी, केन्यांच्या नगरातले रहिवासी, हर्मा, कोराशान, अथाक आणि हेब्रोन आदी करून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपले मित्र ह्यास त्याने लुटीतून भेटी पाठविल्या.